हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की मंजिरी हॉलमध्ये येत असते. तेवढ्यात तिला माया अडवते आणि सांगत असते की मॅडम मॅडम मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा मंजिरी बोलते की आता काय आहे? तेव्हा माया बोलते की मॅडम ऐका ना. अहो मॅडम मला कळतच नाही, उमजेनं असं झालं आहे की मला काय होतं आहे ते. म्हणजे मी तुमच्याशी बोलायला एकच जाते आणि वेगळंच काहीतरी बरमळते. तुम्हाला आठवतं आहे मी तुम्हाला काहीतरी त्या दिवशी सांगणार होती आणि तुम्ही मला त्याच्या बदल्यात 25 लाख देणार होते. आठवतं आहे का तुम्हाला? मी ते 25 लाख मागवले होते त्याच्या बदल्यात तुमच्याकडे. तेव्हा मंजिरी बोलते की हो आठवतं आहे ना मला. तेव्हा तू काहीतरी सांगणार होतीस आणि एकदम फालतू गोष्टीचे तू माझ्याकडनं पैसे घेणार होतीस. तेव्हा माया बोलते की मॅडम तेच सांगण्याचा प्रयत्न करते. अहो मला काहीतरी वेगळंच बोलायचं असतं आणि माझ्या तोंडातून वेगळंच काहीतरी फालतू बडबड करायला लागते. मला कळत नाही आहे, मला नाही माहिती काय चाललं आहे माझ्यासोबत. मॅडम माझ्यासोबत काहीतरी घडतं आहे, ब्लॅक मॅजिक, कोणीतरी माझ्यावर ब्लॅक मॅजिक केलं आहे. तेव्हा मंजिरीला थोडा डाऊट येतो. तेव्हा मंजिरी बोलते की अंबिका. तेव्हा माया घाबरते आणि बोलते की अंबिका कुठे आहे? अंबिका अंबिकाचा आत्मा. तेव्हा मंजिरी बोलते की नाही मी तुला ते सांगते की तुला असं वाटेल की अंबिकाचा आत्मा असेल, पण तसं काहीही नाही आहे माया. तेव्हा मंजिरी वेळ मारून नेते आणि मायाला सांगते की एक काम कर, माझ्यासाठी कॉफी घे आणि माझ्या रूममध्ये ये. तेव्हा माया बोलते की काय? तेव्हा मंजिरी बोलते की माझ्यासाठी कॉफी आण आणि माझ्या रूममध्ये ये. तेव्हा मंजिरी खोलीत चालली जाते. मंजिरीचं आणि मायाचं बोलणं नर्मदा ऐकत असते. त्या दोघी गेल्यावर नर्मदा किचनमधून बाहेर येते आणि बोलते की म्हणजे माझा संशय खरा ठरला. माया दोघी बाजूंनी खेळते, कॉमन प्लेयर. बघतेच आता हिला. ती किचनमध्ये अंबिका मीराला सांगत असते की मीरा या मंजिरीचा बंदोबस्त करायलाच पाहिजे. तेव्हा ती बोलते की मीरा तू आजींना बोलव ना. तेव्हा मीरा बोलते की मी आजींना बोलवलं पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आणि हे बघ, जेव्हा काही गरज असते ना तेव्हा आजी स्वतःहून येतात अगं, आणि आता त्या येत नाही आहेत याचा अर्थ काहीतरी कारण असेल अगं त्याच्या मागे. आणि आजींनी ही लढाई आपल्या दोघींना लढायला लावली आहे, त्यामुळे कदाचित असू शकतं. तेवढ्यात नर्मदा तिथे येते आणि बोलते की मीरा. तेव्हा मीरा बोलते की बोला. तेव्हा नर्मदा बोलते की तू एकटीच आहेस ना, कोणी नाही आहे ना. तेव्हा मीरा बोलते की तुम्हाला कोणी दिसतं आहे नाही ना, मग बोला. तेव्हा नर्मदा बोलते की मीरा तुला माहिती आहे का, माया खोटारडी, एक नंबरची खोटारडी, ती मंजिरीसोबत मिळालेली आहे, तुला माहिती आहे. तेव्हा मीरा बोलते की तेव्हा नर्मदा बोलते की काय म्हणजे तुला माहिती होतं हे, मग तुम्हाला सांगितलंच का नाहीस. तेव्हा अंबिका मीराला सांगत असते की मीरा मला नाही वाटत ह्या मंजिरीसोबत मिळालेल्या असतील. तेव्हा नर्मदा विचारते की अगं सांग ना, तू मला सांगितलं का नाहीस. तेव्हा मीरा बोलते की आत्या हो अहो तुम्ही एवढं पॅनिक होऊ नका, तुम्हाला पाणी हवं आहे का, पाणी देते थांबा. तेव्हा मीराचं लक्ष पाणी देताना सारखं अंबिकाकडे असतं. तेव्हा अंबिका तिथून चालली जाते. तेव्हा नर्मदा बोलते की तू इकडे तिकडे काय बघते. तेव्हा मीरा थोडी सावध होते आणि बोलते की पाणी घ्या. तेव्हा नर्मदा बोलते की ठेवते पाणी नको आहे मला सांग ना, तू सांगितलं का नाहीस. तेव्हा मीरा बोलते की आत्या लांडगा मेंढीचं कातडं लावून आला आहे, त्याला असं वाटते की शेळीला कळतच नाही आहे की ती तिला बघते. जेव्हा का तो शिकार करायला निघाला तेव्हा आपण सापळा लावून त्याला पकडायचं. इकडे अथर्व, वेदा आणि मीरा सोबत असतात. अंबिकाही येते असते. तेव्हा अंबिकाला ते दोघं विचारत असतात की बरं वाटते तुला. तेव्हा वेदा बोलते की हो बरं वाटते. आई मला सांग ना, मी त्या गुहेमध्ये कशी गेली आणि ती गुहा खरंच होती की ते स्वप्न होतं. तेव्हा अथर्व मीराला डोळ्यांनी तिला खुणवतो आणि तिला सांगायला लावतो तेव्हा मीरा बोलते की वेदा अगं कधी ना ते स्वप्न नसतं, कधी आपल्याला ना भास होत असतात आणि तसं काहीच नसतं. आणि आपल्याला असं वाटतं की आपण सगळं तशा गोष्टी करतो आहे किंवा त्या गोष्टींमध्ये आहे, म्हणून तसं काहीच नाही आहे. तू काळजी नको करू आणि तुझे आई बाबा आहेत ना तुझ्याजवळ, मग तुला भीती कशाला वाटायला हवी. तेव्हा वेदा बोलते की आई पण मला सांग ना, असं का झालं. मी मोबाईल बघते जास्त म्हणून असं झालं का. तेव्हा मीरा बोलते की हो तसंच असू शकतं आहे, तू मोबाईल बघते ना म्हणून असं झालं असेल. तेव्हा वेदा बोलते की पण आई मी मोबाईलवर फक्त कार्टूनच बघते, मग मला कार्टून का नाही दिसत. तेव्हा अथर्व बोलतो की वेदा असं काही नसतं, ते तू भासत होता बाळा. तेव्हा वेदा बोलते की पण मी तिथे कशी गेली, मला माहीतच नाही मी कुठे गेली होती. तेव्हा अथर्व बोलतो की तू कुठे नाही, तू इथेच तुझ्या घरी, आपल्या घरी होतीस, तू कुठे गेली नव्हती. आणि हे बघ तसं काही असेल तर आम्ही आहोत ना, आम्हाला सांगायचं, तू काळजी करू नकोस, आहेत ना तुझे आई बाबा आणि तू शूर आहेस ना. तेव्हा वेदा थोडी हसते आणि बोलते की शेवटी मुलगी कोणाची आहे. तेव्हा अथर्व बोलतो की येस माय बबुडी, माय प्रिन्सेस,
शेवटी मुलगी कोणाची आहे? दॅट्स राईट. चल आता झोप जरा तू, आणि तू दमली असशील ना तर तू शांतपणे निवांतपणे झोप, आम्ही इथेच आहोत. तेव्हा अथर्व आणि मीरा वेदाला झोपत असतात. तेवढ्यात अंबिका बोलते की मीरा, मला वाटलं नव्हतं मंजिरी वेदावर हल्ला करेल. शेवटी तिने तिची लायकी दाखवलीच. आपल्याला जाळ्यात पकडण्यासाठी तिने वेदाचा उपयोग केला. बरं, अनन्या येईपर्यंत मी वेदावर लक्ष ठेवते, आणि त्या मंजिरीचं काय करायचं आहे ते तू आणि अथर्व ठरवा. तेव्हा अथर्व मीराला बोलतो की मीरा, वेदालाही ती गुहा दिसली, म्हणजे त्या बाईनेच नक्की काहीतरी केलं असणार. तेव्हा मीरा बोलते की हो, मलाही तसंच वाटतंय, आपण लवकरात लवकर शोधूया. इकडे वेदा अथर्वचं स्केच काढत असते. तेव्हा अथर्व एकदम अखडल्यासारखा बसलेला असतो आणि बोलतो की झालं का बबुडी? तेव्हा वेदा बोलते की थांब ना, हलू नकोस, आणि चित्र चुकलं तर तुझ्यावरच नाव येईल हां. तेवढं तिथे अंबिका येते. वेदाचं चित्र काढून अंबिका पण हसायला लागते बघून. तेव्हा अथर्व बोलतो की झालं का? तेव्हा वेदा बोलते की झालं आहे, आता मी फिनिशिंग करते. तेव्हा अथर्व बोलतो की अगं दाखव तरी, मग काय काढलंयस? तेव्हा वेदा दाखवते. तेव्हा अथर्व बोलतो की अगं यात मी कुठे? तेव्हा वेदा बोलते की बाबा. तेव्हा अथर्व बोलतो की मजाक करत होतो बबुडी, छान आहे, मी इतकं हँडसम दिसतो? तेव्हा वेदा बोलते की हो. तेवढा तिथे मंजिरी येते आणि बोलते की अथर्व. तेव्हा अथर्वला खूप राग येत असतो, पण तो काही बोलत नाही. तेव्हा मंजिरी येते आणि बोलते की अथर्व, तू जागा आहेस आणि ही पण जागी आहे. तेव्हा वेदा बोलते की मी बाबाचं ड्रॉइंग काढत होते आजी, पण तो मला हसतोय. तेव्हा मंजिरी बोलते की दाखव काय काढलंस? तेव्हा मंजिरी ही तिथे बेडवर बसते आणि वेदाचं चित्र बघत असते. तेव्हा बोलते की अरे बाबा, का रागवतोस तू? माझ्या नातीने किती छान चित्र काढलं आहे. तेव्हा वेदाला मंजिरी बोलते की मी ना बाबाला चांगलाच धडा शिकवते हां. वेदा बोलते की हो आजी, बाबाला चांगलाच धडा शिकव. तेव्हा मंजिरी बोलते की पण उद्या शिकवू का? आज ना खूप उशीर झाला आहे. तेव्हा वेदा बोलते की हो चालेल. तेव्हा मंजिरी वेदाला जवळ घेते आणि बोलते की अथर्व, तू झोपायला जा तिकडे, मी वेदाला माझ्याजवळ झोपवते, चालेल ना? तेव्हा अंबिकाला खूप राग येत असतो. अंबिका बोलते की मंजिरी, बऱ्या बोल्याने मुकाट्याने एकटी निघून जा, आणि वेदाला काही करण्याचा प्रयत्न केलास ना तरी बघ. तेव्हा मंजिरी अथर्व बोलते काय रे, काय झालं, शांत का झालास? चालेल ना? तेव्हा अथर्व मनात बोलत असतो की तू इथे आहे म्हणून मी शांतपणे झोपूही शकत नाही. तेव्हा मंजिरीकडनं अथर्व वेदाला जवळ घेतो आणि बोलतो की नाही, पण आज ना प्लॅन जरा वेगळा आहे. वेदा ना आमच्या दोघांसोबत झोपणार आहे आज, चालेल ना? तेव्हा वेदा बोलते की हो मला चालेल. तेव्हा अथर्व तिला उचलून घेऊन जातो. मंजिरी उठते आणि अंबिकाकडे जाते आणि बोलते की किती वेळ वाचवणार आहे तिला, पण माहिती आहे का पुढे असं काही होणार आहे ना की ते तुम्हाला बघवणार नाही. इकडे अडगळीच्या खोलीत मीरा आणि अंबिका असते. तेव्हा मीरा बोलत असते की ती मंजिरीला मी सोडणार नाही, ती माझ्या वेदाला का त्रास देते? तेव्हा अंबिका बोलते की मीरा शांत हो, मला आधी बघू तर दे माझी शक्ती वापरून की ती नेमकी काय करते, म्हणजे आपल्याला मार्ग सापडेल. तेव्हा अंबिका चुटकी वाजून तिची शक्ती वापरून मंजिरी काय करते हे बघण्याचा प्रयत्न करते, पण ती 2-3 वेळा चुटकी वाजवते पण तिची शक्ती कामच करत नाही. तेव्हा ती बोलते की मीरा, मी काही कामाची नाही का गं? तेव्हा मीरा बोलते की ताई काही होतं आहे का? तेव्हा अंबिका बोलते की नाही, माझी शक्ती काम देत नाही आहे, मी माझ्या मुलीसाठी सुद्धा काही करू शकत नाही. निदान तिला वाचवणारी शक्ती तरी माझ्याकडे असायला हवी होती ना मीरा. मी तिच्यावर येणारे संकट जर दूर करू शकत नाही तर मग काय उपयोग ना? इकडे मंजिरी मायाला तो भस्म देते आणि तिला बोलते की माया, तुला एक काम करायचं आहे, हा भस्म वेदाच्या कानामागे लावत जायचं आहे. तेव्हा माया बोलते की मॅडम काही काम काय सांगतायत मला? अहो त्या वेदाला मी साधा हातही लावला तरी ती मीरा जीवावर उठेल माझ्या. तेव्हा मंजिरी बोलते की तू जर हे काम केलं नाहीस तर मीराच्या आधी मी तुझा जीव घेईन. तेव्हा माया कसं तरी करून तो भस्म घेते आणि तिथून निघून जाते. तेव्हा मंजिरी बोलते की माया, तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मला जे करायचं होतं ते मी आधीच केलं आहे. तेव्हा जेव्हा मंजिरी अथर्वच्या रूममध्ये येते वेदाला घ्यायला, तेव्हाच ती वेदाचं ड्रॉइंग बघता तिच्या कानाला भस्म लावून तिचं काम झालेलं असतं. तेव्हा मंजिरी बोलते की माया, तू फक्त प्याद आहेस माझं, मी फक्त तुझ्या सगळ्यांसमोर तुला उभं करणार आहे. तेव्हा मंजिरी बोलते की परिस्थिती गंभीर झाली, इथली जमीन भुसभुशीत झाली आहे, काम जरी मी केलं असेल तरी त्या उद्या अथर्वला पुरावे तुझ्याबद्दलच सापडायला हवे, काम जरी मी केलं असेल तरी. याचा अर्थ मंजिरीने पूर्णपणे मायाला अडकवलेलं असतं, सगळं काम तीच करत असते. तेव्हा मंजिरी बोलते की काम तर
माझं सुरूच झालं आहे. 1 2 3 इकडे वेदा दचकून उठते की नाही. तेव्हा मंजिरी हसते आणि जोरजोरात हसते आणि बोलते की रामपुरे, तुम्हा सगळ्यांचं माझ्या या खेळात नव्याने स्वागत आहे. इकडे वेदा झोपेतून ओरडते. तेव्हा पटकन अथर्व आणि मीरा तिच्याकडे धावत जातात. तेव्हा वेदाला ते दोघंही भूतं दिसत असतात. ते राक्षससारखे दिसत असतात. तेव्हा वेदा खूप घाबरत असते आणि बोलते की आई बाबा मला वाचवा, तू कोण आहेत तुम्ही, सोडा मला सोडा. तेव्हा अथर्व आणि मीरा पुन्हा तिच्याकडे हळूहळू जाण्याचा प्रयत्न करतात, पण वेदा घाबरत असते आणि ती बेडवरून उतरून बाहेर हॉलमध्ये पळत येते. तेवढ्यात मंजिरी आणि नर्मदा येते आणि ते बोलतात की नर्मदा बोलते की काय झालं हिला. तेव्हा मंजिरी मुद्दामच बोलत असते की काय झालं हिला, अथर्व सावकाश. तेव्हा अथर्व आणि मीरा हलक्याने तिला हँडल करत असतात. अथर्व तिच्या जवळजवळ जात असतो, पण वेदाला अथर्व राक्षससारखा तिच्या जवळ दिसत असतो. वेदाला काहीच कळत नसतं. अथर्व तिला जवळ घेतो आणि बोलतो की वेदा तुझा बाबा आहे. अगं कोणी नाही आहे इथे, आम्हीच आहोत, तू आपल्या घरात आहे. तेवढं तिथे अंबिकाही येते. तेव्हा अथर्वला ती बोलत असते की सोडा मला मारू नका, माझे बाबा तुम्हाला सोडणार नाही. तेव्हा वेदाला अथर्व राक्षस दिसत असतो, पण अथर्व तिच्या जवळ तिला समजवत असतो. तेवढ्यात अंबिका खूप घाबरते आणि बोलते की मीरा काय झालं हिला. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा तुम्ही बाजूला व्हा, ती तुम्हाला हात लावू देत नाही आहे, तुम्ही तिच्यापासून बाजूला व्हा. तेव्हा अंबिकालाही काही कळत नसतं. तेव्हा मीरा बोलते की ताई कर ना काहीतरी. तेव्हा अंबिका पुन्हा तिची जादू वापरण्याचा प्रयत्न करत असते, तरीही होत नाही. तेव्हा अंबिका खूप चिडचिड करते की मीरा अगं काहीच होत नाही. आणि अशा प्रकारे अंबिकाची जादू ही काम देत नसते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.